नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज काय व्हिडिओ बनवायचा विचार नव्हता, म्हणजे जरा गेमच खेळावं. लेफ्ट टू द सर्वाइव ही गेम इतकी जी भारी आहे. याचं ग्राफिक तुम्ही एकदा खेळून पाहा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. ग्राफिक याचं तुम्हाला एवढं जे आवडेल. मी याचं रेकॉर्डिंग करून केलेलं आहे, तर तुम्हाला याचा रिव्ह्यू देत चालतो. गेम जरा स्टार्ट घ्यायला जरा टायमिंग लागते, पण बाकीची नंतर जी एवढी मजा यायला लागते. झॉम्बीचे सीन ही ग्राफिकवर इतकं डिटेलमध्ये काम केलेलं आहे. तुम्ही म्हटलं झॉम्बीचे यापेक्षा चांगली कुठली गेम नसेल. तर आपण चालू करूया. त्याला स्टार्टिंगला आपल्याला स्टार्टिंगला लेडीज भेटेल. आपण आपलं इक्विपमेंट अपलोड केलेलं आहे. तुम्हाला मी कळेल गनमध्ये कोणकोणते पार्ट्स असतील आणि ते सगळं गायडन्स प्रॉपरली होतं. पहिला राऊंड तुम्ही बघू शकता. याचं ग्राफिक एवढं गायडन्स तुम्हाला लय कळणार नाही. स्टार्टिंगला लेडीज देखील तुम्हाला गलरोडी ही प्रॉपरली होती. चांगली गेम भेटली त्यानंतर मला ही भेटली. गन लोडिंग आणि हेडशॉटला एम जे एवढा फास्ट बसतो. आपण पहिली एक गेम खेळली होती, त्यामध्ये काही एवढं एम गेम लागत नव्हतं. पण त्यात ॲट ए टाइम 2-3 झॉम्बी केलं होतं. ते ह्यात तसं नाही. ॲट ए टाइम आपण एकच किल करू शकतो. त्यामुळे प्रॉपरली एम बसलाच पाहिजे. बोनस तर कसं काय फ्री फायर सारखं सगळ्याला आहेच. फ्री फायर म्हणा, झॉम्बीची कुठलीही गेम म्हणा, बॅक टू बॅक आपल्याला जसं जसं आपण खेळत जाईल तसं तसं रिवॉर्ड्स हे आहेतच. आणि कसं आहे की रिव्ह्यू देत देत मला कळलंच नाही की मी कधी भाषा आपली ओरिजिनल भाषा घेतली. असू दे, आपण आता हा नेक्स्ट लेवल चालू केला आहे. तुम्ही बोलत बोलत आपल्याला चॅनल लाईक आणि आणि असे वेबसाईट आणि चॅनल सबस्क्राईब सर्च करावं नाही लागणार आणि बेल आयकॉन दाबा, कारण सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यावरून आपल्या इंडियन आर्मीची आणि त्या आर्मीमध्ये कसं म्हणजे गन एक रफन कसा पण एका टायमिंगला 34 गोळ्यात जाते. मध्ये ग्रुप चालू
रिमूव्ह करतो मी. ओके आपण फक्त हे शोधू कारण 147 आपल्याला शोधू ग्रेनेड जॉम्बी ही बी आपली लेवल क्लिअर झालेली आहे वेक्टरमध्ये. तुम्हाला जर ही गेम खेळायची असेल तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही जाऊन तिथं खेळू शकता. आणि ही काय कुठल्या गेमचं प्रमोशन नाही, आपण असंच आपल्या मजेसाठी गेम खेळतोय. आणि ही यांचं गायडन्स एवढी इंग्लिश लिहिली की मला घंटा बी काय कळलेलं नाही. आपल्याला फक्त एक कळतं, टॅप करणं आणि पुढे जाणं. प्लस ओके गेम तशीच चांगली असते, फक्त तुम्हाला इंग्लिश येत असेल तर जरा बरं होईल, कारण मला तर येत नाही. ते गायडन्स जशी करते तशी टॅप करत जातोय, बाकीच काय नाही. इंग्लिश येत नसलं तर मी ती गाईड करतातच, त्या गाईडवरनंच आपल्याला 50% समजून येते. तर आता आपण आपली नेक्स्ट लेवल कशी चालू होते ती बघूया. गायडन्समुळेच मला डोकं खालते कधी कधी, माहीत तर गेम खेळाल तर. आणखीन तुम्हाला फ्री फायर या गेमवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर बी बनवू, कारण आपला एक पहिली आयडिया आहेच, त्यामध्ये आपण प्रो आहे. असं नाही की आपण नोबीब नाही. आणि आणखीन आपण गेम आणणारच आहेत अशा प्रकारचे चांगल्या ग्राफिक्स. प्ले स्टोअरवर तुम्हाला जास्ती सर्च करायला नाही लागणार. आपल्याला 20 कॉइन भेटलेत पहिल्या दिवशी ताकदवर होण्यासाठी. माझ्या मते थॉमस आहे या गेममध्ये. काही लेवल लागला लेवल आपली चालू रिजन 2 मधली, कारण पहिल्यांदा मी गेम खेळले तरी बी गायडन्स मला आपल्याकडे शॉटगन आली. त्यांनी सांगितलं आपल्याला केअरफुल राहायला. त्या झॉम्बीला पहिल्यांदा चालायला शिकायला बॅक टू बॅक आपण लेवल तर पार करत चालतो आहे, कारण आपण पहिल्यांदा यामध्ये आपल्याला गाडी भेटली. लेवल तर पार होणारच आहे. एक गायडन्स सोडलं तर बाकी सगळं गेममध्ये ओके आहे. कारण गायडन्स त्यामुळे कोणाकोणाला इरिटेटिंग होते. बाकीचं काही नाही, बाकी ही गेम ओकेच आहे. ग्राफिक एक नंबर आहे, म्हणजे रिअलिस्टिक, एकदम रिअलिस्टिक. टेन्शन होते
झॉम्बीचं मिक्सअप वाटायला आलं मला. असू द्या आता काय फक्त फेमस आहे. वेगवेगळे कोण आपण जाऊया वेगवेगळे हेडशॉट देण्यात आले कारण फ्लिपर खेळतो. चुपचाप बैठो भाई, आपण कभी खेळणे वाले. तर गेम ओके. गायडन्स सोडलं तर गायडन्स आहे आणि मायनस पॉईंट आहे. लय गायडन्स आहे. त्यांना बी माहिती आहे भारतातल्या माणसाला गायडन्स काही इंग्लिश येत नाही, त्यामुळे भरपूर त्यांनी गायडन्स दिलेला आहे. भारतात मला असू दे इंग्लिश वाचायला येऊ शकते कारण छोटी छोटी इंग्लिश तर माणूस ते बघू शकते डायरेक्ट. चालते गेम आपल्याकडनं सारखं रिव्ह्यू घेऊ शकते कारण आपल्याला इंग्लिश त्याला येत नाही, त्यामुळे आपण जाऊ शकतो तिकडे. आपण आपली आता 3री लेवल चालू करूया. जर आपण त्याला टायमिंग आली आपली मिनी शॉटगन अपग्रेड लेवल चालू बघू शकता. याच्यात काम चालू आहे. तिसरी लेवल मला वाटते जरा हार्ड आहे कारण तुम्ही झॉम्बी बघू शकता उडून उडून आपली आता मारणार आहे. ते इतर फिक्सच आहे, त्यात काही वादच नाही. आपण तयार झालो. हा बघा बाळ झॉम्बी आलेले. झॉम्बी आता रांगायचे. झॉम्बी ह्या लेवलमध्ये मला खूप वाटायला लागले की सोडून मारू शकतात. आपण आता हा मंकी मॅन तुझा मंकी मॅन आला असेल आणि त्याला किती मारा करून देऊ शकतो. आला वाटतं सोडून आल्यावर अशीच ही लेवल कंप्लीट झालेलं आहे. तर चालतंय आजचं इथं पेतूरच. आपण आता भेटू पुढल्या गेममध्ये. जर तुम्हाला या गेमचा दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मग मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, नाहीतर मी दुसऱ्या गेमकडे कारण यात गायडन्स आणि 3 गेमचं मिश्रण केल्यामुळे मला काही गेम जास्त आवडलेली नाही. मला तर वाटतं ही गेम जर कॉपी पेस्ट टाईप आहे. तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे तुम्ही असं खाली कमेंटमध्ये सांगू शकता. बघू एक शेवटची लेवल खेळून बघूया आपण आणि ही गेम संपू. कारण हे गेमचं मिश्रण तयार करून गेम केलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं नाही
फ्री फायरसारखी लेवल नाही त्याची. गेम बरी आहे. एवढा डाव संपवूया आपण. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. आणि मला पण दाखवून ठेवा आणि नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल. आणि बाकीच काय नाही. जर गेम तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही comment मध्ये सांगू शकता. आणि तुम्ही याच्याबद्दल व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. तुम्ही तिथे जाऊन गेम खेळू शकता. अजून काही गेमबद्दल तुम्हाला वाटलं असेल दुसरा व्हिडिओ घेऊन यावं तरी तुम्ही सांगू शकता. असं काही नाही, कारण आपण पब्लिकच्या म्हणण्याप्रमाणेच गेम खेळणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन एखादा